पावसाळ्याच्या पाण्यासोबत दरवर्षी शेतातला गाळ हा वाहून जातो. नेमकं काय करायचं असा प्रश्न शेतकऱ्यांचा असते. जे आपण आज काम करणार आहे त्यामुळे तुमच्या शेतातला गाळ वाहून जाणार नाही, फक्त पाणीच बाहेर जाणार आहे, हे गॅरंटी माझी आहे. पण त्या अगोदर तुम्ही फॉलो करून घ्या आणि ब्लॉग पूर्ण पहा. शेतकरी मंडळी, दरवर्षी पाण्यासोबत आपला हजारो किमतीचा जो गाळ असते, माती असते, हे पाण्यासोबत वाहून जाते. कारण आपल्या वावराला जाळी नसते किंवा गोटा बांध नसते. आणि या मे महिन्यामध्येच आपल्याला हे वावराचे कामं जे आहेत ते पूर्ण करून घ्यायचे आहे. जिथं उतार आहे, जिथं आपलं पाणी बाहेर निघते, तिथं आपल्याला दगडी किंवा बांध किंवा आपले विटा कोरो असतील किंवा कुठले आपल्या घरचं वेस्टेज मटेरियल असतील ते आपल्याला वावराच्या बांधावर आणून टाकायचं आहे. आणि यामुळे 80% गाळ हा आपला वाहून जात नाही, माती वाहून जात नाही, फक्त पाणीच बाहेर निघून जाते. आपल्या जमिनीची सुपीकता जर आपल्याला कायम ठेवायची असेल तर शेताला बांध असणं आवश्यक आहे. मग आता बांध नेमकं कशाचं आहे, तर मोठे दगड, फाळ किंवा विटांचे कोर असतात, या गोष्टीनं आपण हा बांध घालू शकतात, ज्यामुळे 100% फायदा आपला होणार आहे. आम्ही तर शेताच्या उतारावर बांध टाकून घेतले आणि पावसाळ्याची पूर्वतयारी आताच करून घेतली. आता उत्तम प्रकारे पाण्याचा निचरा या बांधामधून होणार आहे. तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये आपल्या शेताच्या जिथून पाणी बाहेर निघेल तिथं बांध टाकून द्या आणि आपला गाळ थांबवा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.